नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकरी शनिवारी म्हणजेच की 2 ऑगस्ट रोजी खुश झालेले पाहायला मिळाले। आता यासाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे उद्या रोजी 8 ऑगस्ट नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे। आता 2 ऑगस्ट म्हणजेच की शनिवारी रोजी पीएम किसान योजनाचा 20वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनाचे 2000 रुपये देशातील सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळी 11 वाजेपासून जमा व्हायला सुरुवात झाली होती आणि देशभरामध्ये सर्वच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनाचे 2000 रुपये जमा करण्यात आले। त्याचप्रमाणे उद्या 11 वाजेपासून नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट जमा केले जाणार आहेत। आता या योजनेचे जे पहिला टप्पा आहे त्यामध्ये काही मर्यादा जिल्ह्यामध्ये आणि काही मर्यादा बँकेमध्ये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यामुळे ते जिल्हे कोणते आहे आणि त्या बँक कोणत्या आहे ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेऊया। आतापर्यंत नमो शेतकरी योजनाचा 6वा हप्ता वितरित झालेले आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील 93 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांचा फायदा मिळाला आहे आणि आता 7वा जो हप्ता आहे यांची प्रतीक्षा सुद्धा आता संपलेली आहे। पण या 7व्या हप्त्याच्या वितरणामध्ये सरकारने काही बदल केलेले आहे। त्यामुळे हे 7वा हप्ता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये उद्या सकाळी 11 वाजेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण यांचे जो वितरण आहे तो 2 टप्प्यामध्ये पूर्ण केले जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत। नमो शेतकरी योजनाचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये काही ठराविक जिल्ह्यात सोडले जाणार आहे आणि काही ठराविक जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार नाही, तर काही ठराविक बँकेमध्ये सुद्धा हे पहिला टप्पा पूर्ण केला जाणार आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते बँक येतात आणि कोणकोणते जिल्हे येतात तो आपण पुढे पाहणारच आहोत। म्हणून तुमचं खातं या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे जमा केले जाणार आहे ते लगेच पाहूया। आता हे बघा शेतकरी मित्रांनो, काही बँकेमध्ये नमोचे पैसे पहिल्याच टप्प्यामध्ये येणार नाहीत, तर ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येतील। तर या पहिल्या टप्प्यामध्ये तुमची बँक आहे का हे लक्ष देऊन पाहायचं आहे। या 12 बँकेपैकी एक बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यातले 2000 रुपये मिळतील। म्हणजेच की नमो शेतकरी योजनाचे जे पहिला हप्ता आहे त्यामध्ये तुमची बँक आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लगेच 2000 रुपये जमा केले जातील। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहायचा आहे, कारण सरकारने सांगितले की या बँकेमध्ये जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला उद्या पैसे येणार नाही। त्यामुळे लगेच बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहेत ते पाहायचं आहे। आता बघा सरकारने दिलेल्या या लिस्टमध्ये जर तुमची बँक असेल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामधले नमोचे पैसे येणार आहेत। गेल्या 1-2 महिन्यापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या आणि अखेर उद्या सकाळी 11 वाजेपासून पैसे वाटप सुरू होणार आहे आणि तुमचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये खात्यामध्ये जमा झाल्याचा SMS सुद्धा येणार आहे। सर्वात पहिले आपण बँक पाहूया, त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचं। त्याचप्रमाणे कोणत्या शेतकऱ्यांना उद्या हप्ता येणार नाही यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर ID कार्ड काढणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड नाही त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत। बघा तसेच जर तुमच्याकडे जे राशन कार्ड आहे म्हणजे जे पिवळं आणि किंवा रेशमी रंगाचे असेल, बघा त्यांची जर तुमची EKYC केलेली नसेल तर तुम्हाला सुद्धा नमोचे पैसे उद्या मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून राशन कार्डवर सुद्धा नवीन नियम लागू झालेला आहेत आणि तुम्हाला राशन कार्डची EKYC करणे आवश्यक आहे, तर तुम्हाला सरकारची योजनाचा लाभ मिळणार आहे। बघा आता अजून कोणत्याही शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे येणार नाहीत, तर त्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीला या योजनेसाठी अर्ज केलेले आहे त्यांना यांचे पैसे मिळणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मागील वितरण वेगवेगळ्या सिद्ध सरकारच्या स्पष्ट केले होते की एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला यासाठी जे का पात्र आहे
पण तरीही बऱ्याच शेतकऱ्यांनी एका कुटुंबातून लाभ घेतलेला दिसून आला होता. पण आता या जे 7वा हप्ता आहे ते मात्र या शेतकऱ्याला येणार नाहीत, तर त्यांच्या यादीमध्ये टाकण्यात जाणार आहे. आता नमो शेतकरीचा 7वा हप्ता कोणत्या बँकेमध्ये पहिले येणार आहे हे आपण पाहूया. मग कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे ते आपण पाहूया. सर्वात पहिले या बँकेमध्ये येणार. सर्वात पहिले ज्या बँकेमध्ये पैसे जमा केले जाणार आहे ती बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्हाला नमोचा जो काही 7वा हप्ता आहे ते तुमच्या खात्यामध्ये उद्या जमा केला जाणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा दुसरी जी बँक आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. बघा, तुमचं खातं जर पोस्ट ऑफिस बँकमध्ये असेल तर उद्या तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, तसेच आता तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 100 म्हणजे की 50% शेतकऱ्यांचे हे PM किसान योजनांसाठी आणि नमो शेतकरी योजनांसाठी महाराष्ट्र बँकेत खातं उघडलेले आहे. बघा, त्यासाठी खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा केले जाणार आहे. जी बँक आहे ती बँक ऑफ इंडिया या सर्व सरकारी बँक आहे. बघा, या बँकेमध्ये सरकारच्या योजनांचे पैसे सर्वात पहिले येत असतात, हे लक्षात घ्यायचं. बघा, या लिस्टमध्ये अजूनही काही बँक आहेत ज्या की HDFC बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर उद्या तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इंडियन बँक, युनियन बँक ऑफ या बँकेतसुद्धा पैसे जमा केले जाणार आहे. या सर्व बँक DBTसाठी पात्र आहेत. अशा बँकेचे सुद्धा नमोचे पैसे येणार आहेत. आता बघा, महाराष्ट्र राज्यामधील ज्या सरकारी बँक आहेत किंवा कॉपरेटिव्ह बँक आहेत ज्या DBTसाठी पात्र असतील तर त्या बँकेमध्ये नमोचे 2000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. आता या ठिकाणी आपण बँक पाहिल्या आहे की आता आपल्या जिल्ह्यात पाहूया. फक्त याच जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले पैसे जमा होणार आहेत. पहिले जो काही जिल्हे आहे बघा, तो काही आहे बघा. सर्वात पहिले यवतमाळ आणि दुसरा जिल्हा आहे ते म्हणजे नंदुरबार. या जिल्ह्यामध्ये नमोचे 2000 रुपये सर्वात पहिले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. पुढचा जो जिल्हा आहे त्यामध्ये पहिले पैसे येणार आहेत तो म्हणजे बीड जिल्हा. बघा, आता बीड जिल्हा आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सर्वात पहिले येणार आहे. बघा, अकोला जिल्हा आहे या जिल्ह्यात बँकेमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहेत. आता या यादीमध्ये तुमचा जिल्ह्याचे नाव आहे का ते बघा. पुढील जे जिल्हे आहे ते आहे जालना, यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्याचे पैसे येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव जिल्हा आहे आणि हिंगोली जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही नमोचे 2000 रुपये पहिल्याच टप्प्यामध्ये सोडले जाणार आहेत. नंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आणि परभणी. या जिल्ह्यात 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिले नमोचा हप्ता जमा केला जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये उद्या सकाळी ठीक 11 वाजेपासून नमोचे 2000 रुपये हे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव काय आहे आणि 2 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात PM किसान योजनेचे 2000 रुपये जमा झाले का हे कमेंट्स करून सांगायचं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. धन्यवाद.